पेट्रोल पंपामध्ये फेरफार करण्याचं लोण नाशिकमध्ये आलं असून त्रिमूर्ती चौकातील HP पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रांचच्या टीमनं छापा टाकून तपासणी सुरू केली। पेट्रोल पंपात चिप आढळून आली नसली तरी इलेक्ट्रॉनिक बोर्डमध्ये छेडछाड केल्याचा संशय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। अधिकाऱ्यांच्या टीमनं पेट्रोल पंपातील काही उपकरणं जप्त केली असून ती पुढील तपासासाठी पाठवले जाणार आहेत। येत्या 1 ते 2 दिवसात जिल्ह्यातील आणखी काही पेट्रोल पंपांवर धाडी टाकल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। पेट्रोल पंपामध्ये चिप टाकून त्यातला ग्राहकांना कमी पेट्रोल देण्याचे अनेक घटना राज्यभरात उघडकीस आल्यानंतर ठाणे क्राईम ब्रांचची टीम आज नाशिकमध्ये दाखल झालेली आहे आणि नाशिकच्या त्रिमूर्ती चौकातील एक विशाल पेट्रोलियमचा एक पेट्रोल पंप आहे। त्या पेट्रोल पंपामध्ये काहीतरी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गडबड केल्याचं ह्या टीमच्या निदर्शनास आले आणि त्यामुळे ह्या पेट्रोल पंपावरचे 2 युनिट हे खोलण्यात आलेले आहेत आणि यातनं जो बोर्ड असतो मदरबोर्ड आणि इतर जे काही बोर्ड असतात ते बोर्ड काढून घेण्यात आलेले आहेत आणि आपण बघतोय संपूर्ण हे पेट्रोल पंप जे आहे तो खोलण्यात आलेला आहे। इथूनच पेट्रोल दिलं जातं आणि यातच आतमध्ये गडबडी केली आहे असा एक संशय व्यक्त होतोय। आपण बघतोय अशा पद्धतीचे ह्या पेट्रोल पंपातले जे काही छोटे छोटे पार्ट्स आहेत ते आता काढले जात आहेत आणि एक प्रकारची आता तपासणी सुरू केली जाते। नेमकं कशा पद्धतीने यामध्ये टॅम्परिंग केलं जात होतं, गडबड केली जात होती। खरं तर या पेट्रोल पंपाविषयी याआधी कोणाकडनं काही तक्रार दाखल झाली आहे का किंवा इतर नाशिक शहरातल्या काही पेट्रोल पंपाबाबत तक्रार आहे का हे सध्या जरी क्राईम ब्रांचची टीम सांगत नसली तरी येत्या 1-2 दिवसामध्ये नाशिक शहरातल्या काही अजून पेट्रोल पंपावर अशा पद्धतीने धाड सत्र हे सुरू राहणार असल्याचं कळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।